गव्हाच्या पिठामध्ये बीटाची प्युरी घालून तर बघा, अगदी हेल्दी आणि रक्ताची कमतरता भासत असेल तर या पद्धतीने नक्कीच नाश्ता करून बघा. खायला खूप जास्त टेस्टी आणि खूप कमी तेलात नाश्ता तयार होतो. म्हणून म्हणते, व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इथे आहे ना, मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. फक्त गव्हाचंच पीठ घेतलं आहे. यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मीठ हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेली बीटची प्युरी घालून घेणार आहोत. 2 इथे मी बीट घेतले होते. बीटचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि त्याची बारीक अशी प्युरी तयार करून घेतली आहे. आणि या प्युरीमध्ये सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे लागेल तेव्हाच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे पिठामध्ये मिक्सरला फिरवत असताना 1 वाटीभर पाणी घालून त्याची प्युरी तयार करून घेतली होती. तर इथे पाण्याचा मौशर आहे म्हणून मी इथे आता सुरुवातीला पाणी घालून घेतलं नाही. जर पाणी लागलंच तर आपण थोडं थोडं करून पिठामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर जसं आपण चपातीचं कणिक मळतो तशा पद्धतीचे इथे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी जास्त घट्टही नाही, अगदी जास्त पातळही नाही. अगदी आपण जसं चपातीला मऊसूद असं पीठ मळून घेतो तशा पद्धतीचं इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, ज्या भांड्यामध्ये आपण बीटची प्युरी काढून ठेवली होती त्याच भांड्यामध्ये मी इथे 1 वाटी पुन्हा पाणी घेतलं आहे आणि ते पाणी यामध्ये ओतून घेतलं आहे आणि पीठ आपण इथे मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, पीठ आपलं अगदी सॉफ्ट असं मळून झालं आहे. त्यावर झाकण लावून पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पीठ 5 ते 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे आपण भाज्या बघणार आहोत. भाज्यामध्ये 2 वाटी इथे कोबी घेतली आहे, चॉपरला चिरून अशी बारीक घेतली आहे आणि 2 शिमला मिरची त्या देखील बारीक अशा चिरून घेतल्या आहेत. 2 गाजर घेतले आहेत मीडियम साईजचे, ते देखील खिसणीच्या साहाय्याने इथे खिसून घेतले आहेत बारीक खिसणीच्या साहाय्याने. सुरुवातीला हलक्या हाताने आपल्याला ह्या भाज्या आहेत ना ते मिक्स करून घ्यायच्यात हाताने. जर आपण जास्त दाब देऊन जर भाज्या मिक्स करून घेतल्या की या भाज्यांना जास्त पाणी सुटेल, म्हणून हलक्या हाताने ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये काही आपण ड्राय मसाले घालून घेणार आहोत. 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरीची पूड इथे अर्धा चमचा आणि 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मीठ घेतला आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हलक्याच हाताने सर्व भाज्यांना मसाले आपले भाज्यांना कोटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, अगदी हलक्या हाताने मी भाज्यांना मसाला कोटिंग करून घेत आहे. जर आपण अगदी जोरात असे मसाले लावून घेतले तर या भाज्यांना तर पाणी सुटतं आणि आपण मीठसुद्धा घातलं आहे म्हणून लवकर पाणी सुटतं भाज्यांना. म्हणून इथे हलक्या हाताने मसाला सगळा व्यवस्थित भाज्यांना कोट करून घ्यायचा आहे. 2 इथे चीज घेतले आहेत, तर इथे चीज देखील आपण खिसून घालून घेणार आहोत. तर इथे दोन्ही चीज जे आहेत ते आपण खिसून घालून घ्यायचे आणि ते देखील चीज आपल्याला या सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, अगदीच हलक्या हाताने मी सगळ्या भाज्यांना मसाले आणि चीज आपलं जे आहे ते मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचा टोमॅटो केचप आणि 1 चमचा सोया सॉस देखील आपल्याला मिक्स करून हाताने घालून घ्यायचं आहे. तर हे सर्व जिन्नस आपल्याला या फळभाज्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. हा नाश्ता खात असताना आपल्याला मंचुरियनचीही चव जाणवेल आणि पिझ्झाचीही चव जाणवेल. अशा दोन्ही प्रकारचे चव ह्या एकाच नाश्त्यामध्ये जाणवतील आणि खूप हेल्दी असा नाश्ता आहे हा. तर इथे आपलं पीठ छान सेट झालं आहे. तर अगदी मऊसूद असं पीठ इथे तयार झालं आहे. 1 मोठी चपाती होईल एवढा इथं मोठा कणकेचा गोळा घेतला आहे आणि आपली चपाती आहे त्यावर मी गव्हाचं कोरडं पीठ लावून चपाती लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता,
आता चपातीची जी जाडी आहे ती अगदी जास्त वाटत आहे, म्हणून मी काय केलं आहे, पुन्हा एकदा चपाती मोठी अशी पातळ लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता मोठी अशी पातळ चपाती लाटून रेडी झाली आहे. तर आता आपण यावर भाज्यांची स्टफिंग करून घेणार आहोत. तर याचे कडाचे काठ थोडेसे जाड वाटत होते. कडाचे काठसुद्धा मी थोडेसे पातळ करून घेतले आहेत आणि आपली इथे मोठी पोलपाटा एवढी मी चपाती लाटून घेतली आहे. तर आपण तयार करून घेतलेली भाज्यांची स्टफिंग जी आहे, तर ती स्टफिंग पूर्ण या पोलपाट्यावरच्या पिठावर आपण लावून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सगळ्या बाजूने आपल्याला पिठावर आपल्याला हे सर्व सारण लावून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचं चीज देखील ॲड करू शकता, पण एवढ्या भाज्यांमध्ये एवढं चीज मावेल आणि चवीला हा नाश्ता खूप सुंदर लागतो आणि खूप टेस्टीही लागतो आणि खूप हेल्दी नाश्ता आहे. भरपूर साऱ्या भाज्या आणि बीटपासून तयार केलेलं हे पीठ जे आहे ना, बीट न खाणारे सुद्धा हा नाश्ता जो आहे ना आवडीने खातील. इतका चवीला भन्नाट आणि टेस्टी लागणारा नाश्ता आहे. तर इथे पिठाचा आपल्याला रोल करत जायचं आहे, व्यवस्थितपणे टाईट असा रोल करायचा आहे आणि बाजूच्या कडा देखील छान अशा व्यवस्थित टाईट करून त्याला कडा देखील आपल्याला छान बंद करून घ्यायचा आहे. तर 2 वेळा हाताने पुन्हा एकदा रोल असा खालीवर करून घ्यायचा आहे. तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकूच्या साहाय्याने आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे. तर 2-2 इंचावर ठेवून हा रोल मी कट करून घेत आहे. इथे बघू शकता 2-2 इंचाचा आकारा एवढा एक रोल आहे आणि एक रोल जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. तेलामध्ये फ्राय करून घेत असताना फक्त हलक्या हाताने त्याला दाब द्यायचे. इथे बघू शकता हलक्या हाताने दाब देऊन मी असा हे छोटासा गोळा तयार करून घेतला आहे. म्हणजे याला तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. अगदी कुरकुरीत आणि खस्ते असे कचोरीसारखे अशा यांना शेप देत जायचं आहे. आणि जर तुम्हाला हा नाश्ता जो आहे, मी आता हा जो नाश्ता आहे तो तव्यावर खरपूस असा भाजून घेणार आहे कमी तेलामध्ये, म्हणून मी इथे हलक्या हाताने ह्याला प्रेस करत इकडे सगळ्या त्याच्या जे पाकळ्या आहेत ते उघडवण्यासाठी मी हलक्या हाताने दाबून असे मध्यम आकाराचे पाऱ्या तयार करून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हाताला थोडंसं तेल किंवा पीठ लावून ह्या पाऱ्या तयार करून घेऊ शकता आणि कडेने जाड असेल तर थोडंसं हाताने प्रेस करत त्याला पातळसुद्धा करू शकता. 2 बोटांच्या मदतीने आपल्याला हा जो नाश्ता आहे तो असा व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व नाश्ता रेडी करून घेणार आहोत. तर तुम्ही याला तेलामध्ये फ्रायसुद्धा करू शकता किंवा तव्यावर भाजून घेऊ शकता खरपूस असे. तर इथे मी गॅस पेटवला आहे आणि आपला तवा जो आहे तो गरम झाला आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि एक करून जे आपलं तयार करून घेतलेला मिनी पराठा जो आहे तो बघा तव्यावर घालून घेत आहे मी. एकाच तव्यावर साधारण 8 ते 9 सहज छोटे पराठे बसतात आणि खायला देखील खूप खमंग आणि टेस्टी असे लागणारे इथे पराठे आपण तव्यावर सगळे घालून घेणार आहोत. आणि इथे लो टू मीडियम हीटवर ठेवून गॅस आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघा 5 ते 6 मिनटं झाली आहेत आणि एका साईडनी पराठा जो आहे तो मी पलटवून घेत आहे. म्हणजे एक साईडची बाजू जी आहे खालची ती छान खरपूस अशी भाजली आहे. आणि हे छोटे पराठे भाजत असताना आपल्याला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवूनच भाजायचे आहे. जर आपण गॅस मोठा ठेवून हे जर पराठे भाजून घेतले ते वरून छान शेकल्यासारखे दिसतील पण आतमध्ये ते कच्चे असतील, म्हणून इथे गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे. आणि 5 ते 10 मिनटामध्ये याला खरपूस असे आपल्याला भाजून हे पराठे खाण्यासाठी तयार होतात. तर इथे बघू शकता त्यावर मी थोडेसे तेल लावून घेतलं आहे. 1 चमचाभर, सुरुवातीला 1 चमचा आणि आता 1 चमचा असे 2 चमचे आपला 2 चमचा तेलामध्ये छान चवीचा आणि भन्नाट असा नाश्ता तयार होतो. आणि तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा अशा प्रकारचा नाश्ता देऊ शकता. मुले भाजी खाण्याला कंटाळा करतात,
भाजी खाण्याचा कंटाळा करतात आणि मग अशा प्रकारे त्यांना पौष्टिक वेगळा आणि नवीन नाश्ता दिला तर डबा देखील आपला संपतो आणि मुलांच्या पोटामध्ये भाज्या गेले याचं देखील आपल्याला समाधान होतं. तर इथे बघू शकता पराठ्यांना थोडीशी लेयर्स देखील आली आहे आणि पराठा अगदी खमंग आणि आतपर्यंत तो शेकला गेला आहे. ते बघू शकता भाज्या देखील या पराठ्यांवर छान दिसत आहेत. हा नाश्ता जो आहे ना नुसताच जरी खाल्ला तरी चवीला खूप टेस्टी लागतो. तुम्ही हवं तर ग्रीन चटणी किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवा. तुम्ही देखील अशा पद्धतीची घरी रेसिपी नक्की ट्राय करा. खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. शिमला मिरचीमध्ये बेसनचं पीठ घालून तर बघा. तोंडाची चव वाढवणारा इतका भन्नाट चवीचा नाश्ता किंवा तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ घरी नक्कीच ट्राय करा. वरण भातासाठी किंवा आमटी भातामध्ये सुद्धा हा पदार्थ खाऊ शकता. म्हणून म्हणते व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे 4 शिमला मिरच्या घेतल्या आहेत आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतल्या आहेत. आता आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला देठाकडचा जो भाग आहे त्यावरचं आपण असं गोल असं करून चिरून त्याचं वरचं देठ काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतील बिया आहेत ना त्या देखील आपण इथे काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता थोडंसं टॅप केल्यानंतर देखील बिया आपल्या सहजपणे निघतात आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने काप करून आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण सर्व मिरच्यांच्या बिया काढून मिरच्यांचे देठ काढून घेणार आहोत. इतकी भन्नाट चवीची ही रेसिपी आहे ना तोंडाची चव तुमच्या दुपटीने वाढेल. तर शिमला मिरचीसाठी लागणारे साहित्य देखील आपण बघणार आहोत. मिरचीतील सर्व बिया काढून घेतल्या आहेत. तर आता आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ लागणार आहे. एक पातेलं घेतलं आहे. 1 वाटी भरून इथे मी बेसन घेतलं आहे. बेसनचं पीठ कोणत्याही वाटीच्या मेजरमेंटने किंवा कपाच्या मेजरमेंटने तुम्ही घेऊ शकता. तर इथे 1 चमचा मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे आणि अर्धा चमचे जिरे घालून घेतले आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे अर्धा चमचा आलं खिसून घेतलेलं इथं घालून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता थोडं थोडं पाणी घालून एक छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत. जसं आपण भजीसाठी बॅटर करतो तशा पद्धतीचं इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं करून पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडंसं करून पाणी घालून घेतल्यामुळे गुठळ्या देखील यातल्या लवकर फुटल्या जात आहेत आणि आपलं इथं दाटसर न बॅटर करता थोडंसं सैलसर असं बॅटर करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी माझा हात जरा वर धरला की आपलं जे बॅटर आहे ते सहजपणे खाली पडत आहे. अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे 5 मिनिटासाठी. पीठ भिजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि खायचा सोडा चिमूटभर घालून घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबाचा रस यावर पिळून घ्यायचा आहे. पिठामध्ये हाताच्या साहाय्याने बेकिंग सोडा आणि सोडा हे छान फेटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर जे आहे ते आणखीन हलकं असं होतं. जास्तीचं वेळ न घालवता तयार केलेलं बॅटर आपण या शिमला मिरचीमध्ये घालून घेणार आहोत. तर एक एक करून आपल्याला शिमला मिरचीमध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे.
बेसनचं पीठ अगदी गच्च न भरता शिमला मिरचीमध्ये थोडंसं अर्धा आपल्याला शिमला मिरचीमध्ये बेसनचं बॅटर भरून घ्यायचं आहे. तर एकसारखं बॅटर भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं शिमला मिरचीला टॅप करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हातामध्ये घेऊन बॅटर भरू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी बॅटर भरत आहे आणि थोडंसं या शिमला मिरचीला आपल्याला टॅप करायचं आहे. टॅप करून अशा पद्धतीने सर्व बेसन पीठ शिमला मिरचीत भरून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घालून पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवली आहे वाफवण्यासाठी आणि त्यावर एखादं स्टँड ठेवून घ्यायचं आहे जाळीचं किंवा आपण जे दुधासाठी वगैरे जाळी वापरतो तशा पद्धतीची जाळी ते ठेवली आहे आणि या जाळीमध्ये एक शिमला मिरची आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीची जाळी वापरलं तर आपले शिमला मिरची आहे ना ते व्यवस्थित उभे असे व्यवस्थितपणे आपले शिमला मिरची ठेवून घ्यायचे आहे. थोडंसं बॅटर उरलं देखील होतं म्हणून मी वाटीमध्ये देखील बॅटर वाफवण्यासाठी ठेवलं आहे. सुरुवातीचे 3 मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायचं आहे आणि 10 मिनटासाठी गॅस पूर्ण लो असा ठेवून शिमला मिरची छान वाफवून घ्यायची आहे. तर इथे 10 मिनटं झाली आहेत आणि इथे बघू शकता पूर्ण शिमला मिरचीमधलं जे आपण बेसनचं पिठाचं बॅटर भरलं होतं अगदी फुलून असं वर आलं आहे. तर इथे बघू शकता जरा देखील चाकूला चिकटलं नाही, अगदी क्लीन व्यवस्थितपणे चाकू आपला बाहेर आला आहे आणि 10 मिनटासाठी शिमला मिरची गार होण्यासाठी ठेवली होती. तर इथे बघा आपले एकदम वर असे पॅनकेकसारखे वरती आपले शिमला मिरचीचे बेसनचं बॅटर जे आहे ते फुलून वर आलं आहे. तर 1 शिमला मिरची तुम्हाला कट करून देखील दाखवते. तर इथे बघू शकता अगदी जाळीदार आणि मऊसूद असं आपलं इथे बेसनचं पीठ दिसत आहे. अगदी मऊ असं लुसलुशीत इथे भरपूर सारे जाळी असलेले हलके असे बेसनचं पीठ दिसत आहे आणि खायला देखील हे बेसन आतलं आहे ना शिमला मिरचीचं छान खूप चविष्ट असं लागतं. कारण की यामध्ये आपण शिमला मिरचीमध्ये बेसनचं बॅटर घातल्यामुळे शिमला मिरचीचा देखील फ्लेवर या बॅटरमध्ये उतरतो आणि अशा पद्धतीचं शिमला मिरची भरलेली शिमला मिरची तुम्ही वरण भातासोबत किंवा आमटी भातासोबत तोंडीला म्हणून खाऊ शकता. चवीला अतिशय खमंग असा लागतो हा पदार्थ. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. तर मी यामध्ये थोडेसे जिरं मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे. जिरं मोहरी हिंगाची ती देखील आपण यावर थोडीशी घालून घेणार आहोत. म्हणजेच कसं हे दिसायला देखील खूप सुंदर असं दिसतं हा पदार्थ आणि आपल्याला त्यावर छोटे छोटे लाल मिरचीचे तुकडे देखील आपण यावर ठेवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं बेसन पिठातली शिमला मिरची खूप सुंदर अशी दिसत आहे. खायला देखील ती खूप टेस्टी आणि खमंग लागते. जसं की आपण ढोकळा वगैरे खातो तशा पद्धतीची चव याला येते. तर तुम्हाला वरून जिरं मोहरीची फोडणी नाही घालायची असेल तर तुम्ही असे जरी नुसते खाल्ले तरी चवीला खूप सुंदर असे लागतात. तर आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतली आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असा आपला नाश्ता तयार झाला आहे. तर इथे तुम्ही हा शिमला मिरचीचा नाश्तासुद्धा करू शकता. तोंडी लावायला सुद्धा हा पदार्थ करू शकता किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये वेगळं काही म्हणून हा पदार्थ करू शकता. चवीला 1 नंबर आणि भन्नाट चवीचा पदार्थ लागतो. शिमला मिरची मी तुम्हाला तोडून दाखवते. आतपर्यंत जाळीदार आपला ढोकळ्यासारखा इथे शिमला मिरची ढोकळा असा पदार्थ चवीला खूप टेस्टी आणि खूप सुंदर आणि खमंग लागणारा आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर या रेसिपीला भरभरून कमेंट देखील करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका.